In the early hours of Wednesday, May the 27th, he was again taken ill, this time seriously. A few moments before 2 o'clock, Jawaharlal Nehru breathed his last. युगांत. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूबरोबरच एका युगाचा अंत झाला. आणि आता देशासमोर प्रश्न होता की नेहरूंच्या नंतर कोण, त्यांचा उत्तराधिकारी कोण. हा एक असा प्रश्न होता की जर याचं नेमकं आणि अचूक उत्तर मिळालं नसतं तर संपूर्ण राष्ट्राचं स्वप्न, एकसंध हिंदुस्थानचं स्वप्न हे मातीला मिळालं असतं. राष्ट्राच्या आयुष्यातला अत्यंत नाजूक क्षण, एक अतिमहत्वाचा प्रश्न घेऊन राष्ट्रासमोर उभा होता. नेहरूंच्या नंतर कोण? हू आफ्टर पंडित जवाहरलाल नेहरू? जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर पुढच्या केवळ 2 तासामध्ये तेव्हाचे काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते गुलजारीलाल नंदा यांना देशाच्या काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान करण्यात आले. पण ही एक तात्पुरती सोय होती, व्यवस्था होती, कारण त्या काळात कोणीतरी सरकारचं नेतृत्व करणं भाग होतं. पंतप्रधानांशिवाय सरकार हे कसं असू शकेल? पण मुख्य प्रश्न तोच होता की नेहरूंनंतर कोण? नेहरूंचा खरा उत्तराधिकारी कोण? तो होण्याची योग्यता कोणाची होती? या प्रश्नाचं उत्तर कदाचित एकाच व्यक्तीकडे होतं आणि ती व्यक्ती होती के. कामराज. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या के. कामराज यांच्या नावाचा तेव्हा देशभरात दबदबा होता. कारण साधारण वर्षभरा अगोदर त्यांनी जो निर्णय घेतला होता तसा निर्णय कोणी घेणं तर दूरच, पण आज तसा विचारही कोणी करणं शक्य नाही. पक्षाचं काम करण्यासाठी त्यांनी स्वतः तेव्हाच्या मद्रास राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळे त्यावेळेस 6 केंद्रीय मंत्र्यांना आणि इतर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही राजीनामा देऊन पक्षाचं काम करणं भाग पडलं. पद सोडून पक्षासाठी काम करण्याच्या ह्या योजनेला कामराज योजना असं आजही म्हणतात. अशा या कामराजांपुढे 27 मे 1964 रोजी एक आव्हान उभं राहिलं. हे आव्हान होतं काँग्रेस पक्षातूनच अशी एक व्यक्ती निवडण्याचं जिला सगळे आपला नेता म्हणून मान्य करतील. कामराज के सामने एक सबसे बड़ी चुनौती ये थी कि कोई ऐसा नेता बने जो नेहरू के लेगेसी को लेकर आगे बढ़ा सके, जो कांग्रेस को नेतृत्व दे सके ऐसे मौके पर जब कांग्रेस की स्थिति अच्छी नहीं थी. के. कामराज यांच्यासमोर जवाहरलाल नेहरूंचा उत्तराधिकारी शोधणं, निवडणं हे एक आव्हान होतंच. पण त्यांच्यासमोर अजून एक आव्हान होतं. ते म्हणजे पक्षामध्ये कोणतीही फूट न पडता, भांडणं तंडणं न होता एकमतानं आणि सन्मानानं या उत्तराधिकाऱ्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवणं. नेहरूंनंतर कोण हा प्रश्न कामराजांना वारंवार विचारला जात होता. पण कामराजांनी आपलं मौन सोडलं नाही आणि नेहरूंचे अंत्यसंस्कार होण्या अगोदर ते काही बोलणारही नव्हते. पण दिल्लीतल्या त्यागराज मार्गावरच्या ह्या बंगल्यामध्ये वातावरण काही वेगळंच होतं. हे मोरारजी देसाईंचं निवासस्थान होतं. मोरारजी देसाई काँग्रेसचे मोठे नेते होते. नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. जेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र मिळून एकच राज्य होतं तेव्हा त्याचे मुख्यमंत्रीही ते होते. ह्याच त्यांच्या बंगल्यात UNIच्या वृत्तसेवेचे पत्रकार कुलदीप नायर मोरारजींना भेटायला पोहोचले. एक मिनट, ये साहब, चाहे कुछ भी हो जाए मोरारजी मुकाबले में उतरेंगे और वो आसानी से जीत भी जाएंगे. अपने शास्त्री जी को कह दो मुकाबला ना करे. सुना आपने? नहीं है साहब, अपने शास्त्री को कह दो कि मुकाबला ना करे.
त्या दिवशी कुलदीप नायरांची मोरारजींशी भेट होऊ शकली नाही, पण त्यांना ह्या गोष्टीचा अंदाज मात्र येऊन चुकला की मोरारजी पंतप्रधान पदावर नक्की दावा करणार. लालबहादूर शास्त्रीही तेव्हा पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात मिनिस्टर विदाउट पोर्टफोलिओ म्हणून सामील झाले होते. तेव्हापासूनच लोक त्यांच्याकडे नेहरूंचा उत्तराधिकारी म्हणून पाहत होते. मैं सर्वसम्मति के पक्ष में, फिर भी अगर चुनाव होता है तो मैं मोरारजी भाई से मुकाबला कर सकता हूं और जीत भी जाऊंगा, लेकिन इंदिरा जी से मुकाबला नहीं करूंगा. तो फिर क्या किया जाना चाहिए सर? इस हालात में देश की बागडोर संभालने के लिए जयप्रकाश नारायण जैसे व्यक्ति की जरूरत है. मोरारजी भाई को बता दो कि आपसी सहमत से ही नेता का चुनाव करना ठीक रहेगा. जयप्रकाश नारायण और इंदिरा, ये दो नाम हो सकते हैं. जी. शास्त्री जी चाहते हैं कि नेता का चुनाव आम सहमति से हो. इसके लिए उन्होंने दो नाम सुझाए, एक जयप्रकाश नारायण और दूसरा इंदिरा गांधी. जयप्रकाश नारायण एक भ्रमित आदमी है, ये मेरा मानना है, और इसलिए मैं उसका पक्ष नहीं ले सकता. और जहां तक इंदिरा का सवाल है, वो तो एक छोटी सी छोकरी है. लेकिन शास्त्री जी नहीं चाहते हैं कोई मुकाबला हो. मुकाबला रोकने का एक ही रास्ता है. मुझे प्रधानमंत्री पद का अकेला दावेदार मानते हैं. तभी उन्होंने मेरे हाथ ही पैगाम भेजा मोरारजी भाई को कि दो में से एक चुन लेते हैं किसी एक. तो उन्होंने जयप्रकाश नारायण का नाम लिया और दूसरा इंदिरा गांधी जी का लिया. तो मोरारजी देसाई ने दोनों को रद्द कर दिया. कहने लगा वो इंदिरा गांधी दैट चिट ऑफ ए गर्ल, और जो जेपी का तो जयप्रकाश ने, वो तो कन्फ्यूज आदमी है. मोरारजी देसाईंच्या पंतप्रधान पदावरच्या दावेदारीनं सर्व वर्तमानपत्रांचे मथळे भरून गेले. यामुळे राजकारणातही नवे डाव पडले. पंतप्रधान बनण्याची मोरारजी देसाईंची घाई आणि त्यांचं जुनं रेकॉर्ड हे मात्र त्यांच्यावर उलट शेकलं. के कामराज आणि त्यांचं सिंडिकेट हे तर मोरारजींच्या विरोधातच होतं. जशी मोरारजींच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीची जाहीर वाच्यता झाली, काँग्रेस अध्यक्ष कामराजांच्या ते पथ्यावरच पडलं. त्यांचं काम सोपं झालं, कारण मोरारजी देसाईंना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही हे तर त्यांनी नेहरूंच्या निधनापूर्वीच ठरवलं होतं. जेव्हा ते काँग्रेस अध्यक्ष बनले तेव्हा म्हणजे 1963च्या सप्टेंबर महिन्यात के कामराज तिरुपतीला आले होते. ते एकटे नव्हते, गैर हिंदी भाषिक राज्यांचे बाकी काँग्रेस नेतेही तिथे आले होते. त्यात संजीव रेड्डी होते, निजलिंगप्पा होते, सका पाटील होते, अतुल्य घोष होते. काँग्रेसमधल्या ह्याच गटाला पत्रकार सिंडिकेट म्हणायचे. मोरारजी देसाई हर हाल में पंडित जी के जाने के बाद अपना दावा रखेंगे. उनकी राजनीति से ना पार्टी का भला होगा और ना ही देश का. या बैठकीत पंडित नेहरूंचा उत्तराधिकारी कोण होणार यावर तर काही निर्णय होऊ शकला नाही. पण एक निर्णय मात्र सर्वानुमते झाला की काहीही झालं तरी मोरारजी देसाईंना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही. कांग्रेस के अंदर एक बहुत बड़ा वर्ग था जिसका नेहरू प्रतिनिधित्व करते थे. वो एक प्रोग्रेसिव वर्ग था, प्रगतिशील वर्ग था, और मोरारजी भाई उस प्रगतिशील वर्ग के खिलाफ थे. इसलिए उनके अंदर काफी विरोध उनको लेके था. कामराज यांच्यासाठीही हे सगळं घडवून आणणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. 30 मे 1964ला तर हे चित्र सर्वांसमोर स्पष्ट झालं की कामराजांच्या विरोधात असणाऱ्यांचाही मोठा गट काँग्रेसमध्ये होता. हम सब जानते हैं कि पंडित नेहरू की जगह भरना नामुमकिन है, लेकिन इस वक्त अगर हम एकजुट होकर
उनका उत्तराधिकारी खोजते हैं, तो इससे बेहतर और कुछ नहीं हो सकता है। अध्यक्ष जी, माफ कीजिए, पंडित नेहरू के बाद प्रधानमंत्री कौन बनेगा, इसका फैसला आप या कांग्रेस की कमेटी नहीं कर सकती। ये अधिकार सिर्फ और सिर्फ कांग्रेस की संसदीय दल का है। क्यों भाइयों? पंजाबचे मुख्यमंत्री प्रताप सिंग कैरो हे मोरारजी देसाईंचे खंदे समर्थक होते। मोरारजींची इच्छा होती की पंतप्रधान निवडण्याचं काम संसदीय दलानं करावं, ना की पक्षाने। पण कामराजांनी मात्र काँग्रेस वर्किंग कमिटीचा शब्द प्रमाण ठेवला। पक्षातल्या इतर नेत्यांची मतं जाणून घेण्याबरोबर पक्षात सर्वसहमती घडवून आणण्याची जबाबदारीही त्यांनी आपल्या शिरावर घेतली। पुढचे सलग 3 दिवस ते देशभरातल्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटत राहिले। वो अड़े हुए थे, तो फिर कामराज पर डाला गया कि अच्छा तुम सारे मेंबरों की कंसेंसस लो, इलेक्शन नहीं कराएंगे लेकिन उनसे पूछ लो बारी बारी क्या राय है। तो उस कंसेंसस में ये निकला कि मोरारजी देसाई बहुत शास्त्री जी से कम है। देशात अजूनही काळजीवाहू सरकारच होतं। सर्व सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच होते। शेवटी 1 जून 1964च्या रात्री के कामराज मोरारजी देसाईंच्या निवासस्थानी पोहोचले त्यांना भेटायला। आप जानते हैं कि 3 दिनों से मैं देश भर के नेता से बात कर रहा था, जिससे कि किसी एक नाम पर एक राय बन जाए और वोटिंग की नौबत न आए। आप कांग्रेस के अध्यक्ष हैं, लोगों की राय जानने या एकमत बनाने का काम आपको नहीं करना चाहिए था। आपकी राय से दूसरे लोग प्रभावित होंगे। आपने आम राय जानी नहीं है, खुद बनाई है, पक्षपात किया है आपने। मैंने सोचा कि अगले प्रधानमंत्री का नाम पब्लिक हो जाए, उससे पहले हम आपको अपना विचार बता दें। ज्यादातर कांग्रेस के नेता लाल बहादुर शास्त्री के पक्ष में हैं। अगले प्रधानमंत्री के रूप में वो उन्हीं को देख रहे हैं। हाँ, आप तो शुरू से ही शास्त्री के पक्ष में थे। हम चाहते हैं कि शास्त्री के नाम पर आप भी सहयोग करें। वोटिंग से कांग्रेस की छवि पर असर पड़ेगा। अखेर काँग्रेस पक्षातल्या बहुमताला मानणं मोरारजींना भाग पडलं। त्यांच्याशी बोलणं झाल्यावर कामराज यांनी काँग्रेस पक्षाचा हा निर्णय जाहीर केला। लाल बहादूर शास्त्रीजींचा हा विजय म्हणजे स्वातंत्र्यानंतर खरोखरच पहिल्यांदा भारतीय लोकशाहीचा खरा विजय होता। कारण शास्त्रीजी एका सर्वसामान्य कुटुंबातून आले होते, ज्या कुटुंबांनी दारिद्र्य, गरिबी म्हणजे काय असते हे पाहिलं होतं। परिस्थिती इतकी हलाखीची होती की केवळ औषधं घेण्यासाठी पैसे नाहीत घरी, म्हणून त्यांच्या छोट्या मुलीला जीव गमवावा लागला होता। एवढंच काय, तर ते जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा सुद्धा एक छोटी गाडी घेण्यासाठी शास्त्रीजींना बँकेकडून कर्ज घ्यावं लागलं होतं। मुझ पर बहुत बड़ी जिम्मेदारी सौंपी गई है। अब तक इस देश का, उसकी संसद का नेतृत्व जवाहरलाल नेहरू जैसे महान व्यक्ति ने किया है। जब मैं ये सोचता हूं कि अब मुझे उनकी जगह लेनी है, तो मेरा मन कांप उठता है। 2 जून 1964 रोजी काँग्रेसच्या संसदीय दलाने लाल बहादूर शास्त्रींना आपला नेता म्हणून आणि देशाचे पंतप्रधान म्हणूनही निवडून औपचारिकता पूर्ण केली। पण शास्त्रींचं हे सरकार कसं चालेल याची जणू सीमारेषाच कामराज यांनी आपल्या भाषणातून घालून दिली। हमारे महान दिवंगत नेता की जगह को भरना असंभव है। सामूहिक जिम्मेदारी और सामूहिक नेतृत्व और सामूहिक कोशिश के जरिए ही हम महान लक्ष्यों को पाने की कोशिश कर सकते हैं। कामराज यांनी आपल्या कुशाग्र राजकीय बुद्धीचा प्रत्यय आणून देत कोणतीही पक्षांतर्गत भांडणं वगैरे होऊ न देता अत्यंत सुरळीतपणाने
देशाचं भविष्य लाल बहादूर शास्त्रीजींच्या हातात सोपवलं. पण त्याच वेळेला त्यांनी आणखीन एक गंमत केली. ती गंमत म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षाला पंतप्रधान कार्यालयाच्याही वरती नेऊन बसवलं डोक्यावर. म्हणजे लाल बहादूर शास्त्रीजी हे पंतप्रधान असूनही कोणताही महत्वाचा निर्णय पक्षाच्या अनुमतीशिवाय घेऊ शकणार नव्हते. आता लाल बहादूर शास्त्रीजींच्याकडे ना नेहरूंकडे असलेली राजकीय ताकद होती, ना त्यांच्याकडे नेहरूंकडे असलेला स्वतःचा असा काही करिश्मा होता, ना वलय होतं. त्यामुळे लोक आता शास्त्रीजींना नेहरूंपेक्षा कमजोर पंतप्रधान म्हणून हिणवायला लागले होते. पण बहुतेक कामराज यांचा खरा डाव असा होता की आता नेहरूंनंतर कायम काँग्रेसचा पक्ष म्हणून प्रभाव हा पंतप्रधानांपेक्षाही अधिक असेल. म्हणजे पक्षाध्यक्ष पंतप्रधानांच्याही वर असेल. त्याचा परिणाम असा झाला की देशासमोर जी संकट होती, आव्हानं होती, ती आता फारच मोठी वाटायला लागली. मंत्रिमंडल बनाने के लिए क्या आप नेहरू जी वाला रवैया अपनाएंगे? नेहरू जी वाला रवैया क्या था? क्या आप चीन से शांति वार्ता करेंगे? इस सवाल का जवाब मैं दूं, इससे पहले मुझे कुछ दिन इस पद पर रह लेने दीजिए। आपकी पहली प्राथमिकता क्या है? मेरी सबसे पहली और बड़ी प्राथमिकता खाद्यान्न मूल्यों को बढ़ने से रोकना है। देश में अनाज का जो संकट है उसे खत्म करना है और इन दिनों देश जिस दौर से गुजर रहा है उन हालातों पे काबू पाना होगा। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. ह्या पत्रकार परिषदेत अजून एक गोष्ट घडली ज्याचा उल्लेख आजही केला जातो. काही पत्रकारांनी शास्त्रींना अशा बेजबाबदार पद्धतीने प्रश्न विचारले की जणू ते काही एका कनिष्ठ सरकारी अधिकाऱ्याशी बोलतायत. त्याचा परिणाम पुढे असा झाला की लाल बहादूर शास्त्रींनी त्यापुढे अशी पत्रकार परिषद बोलावणंच बंद केलं. खरं तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही सहकाऱ्यांना सुद्धा शास्त्रींची जागा त्यांना दाखवून द्यायची होती, खजील करायचं होतं. याची सुरुवात 3 मूर्ती भवन प्रकरणापासून झाली. 3 मूर्ती भवन हे पंतप्रधानांचं सरकारी निवासस्थान होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपला अखेरचा श्वास इथेच घेतला होता आणि त्यांच्या निधनानंतर लगेचच 3 मूर्ती भवन हे नेहरूंचं स्मारक व्हावं अशी मागणी व्हायला लागली. शास्त्रीजींनी याच्यावरती कोणताही निर्णय घेतलेला नव्हता, पण तेवढ्यामध्ये त्या अगोदरच इंदिरा गांधींनी त्यांना एक पत्र लिहिलं. सर, इसमें इंदिरा जी का लेटर है 3 मूर्ति के बारे में. आदरणीय प्रधानमंत्री जी, 3 मूर्ति भवन को आप मेरे पिताजी पंडित नेहरू का स्मारक बनाना चाहते हैं या खुद वहां रहना चाहते हैं? इस बात पर अगर आप जल्दी फैसला करते हैं तो बेहतर होगा. वैसे मैं ये हमेशा मानती रही हूँ कि 3 मूर्ति भवन रिहाइश के लिहाज से बहुत बड़ा है, लेकिन पंडित नेहरू की बात अलग थी. उनसे मिलने वालों की तादाद बहुत ज्यादा थी. अब मुलाकात करने वालों की तादाद उतनी ना रहे. आपकी इंदिरा गांधी. इंदिरा गांधींचं हे म्हणणं लाल बहादूर शास्त्रींच्या मनाला खूप लागलं की पंडित नेहरूंना भेटायला येणाऱ्यांची संख्या खूप होती आणि इतर पंतप्रधानांना भेटायला इतकी गर्दी असणारही नाही. इंदिरा गांधींना लाल बहादूर शास्त्रींनी आपल्या मंत्रिमंडळातही जागा दिली होती. त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्री केलं गेलं होतं. इंदिराजींचं हे पत्र लाल बहादूर शास्त्रींना मिळतं न मिळतं तोच काही दिवसात पंडित नेहरूंची छोटी बहीण कृष्णा हाथी सिंग यांचं एक पत्र लाल बहादूर शास्त्रीजींना मिळालं. पंडित नेहरू जी की बहन कृष्णा हाथी सिंह जी की चिट्ठी है.
तीन मूर्ति भवन को स्मारक ना बनाने पर फैसला ना लेने से इंदिरा को काफी परेशानी हो रही है। वो कभी कभी तो बेहोश भी हो जाती हैं। तीन मूर्ति भवन को पंडित जवाहरलाल नेहरू के मेमोरियल में तब्दील नहीं करने का फैसला अत्याचार है। अब मुझे तीन मूर्ति भवन के पास भी नहीं जाना। लाल बहादूर शास्त्रीजींना संताप अनावर झाला। संतापाच्या भरातच त्यांनी कृष्णा हाथीसिंग यांचं पत्र फाडून टाकलं आणि यापुढे मी कधीही तीन मूर्ती भवनकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही असा निश्चय केला। शास्त्रीजींची हतबलता बघा। एका बाजूला दिवंगत पंडित नेहरू होते, जे बऱ्याच वेळेला अतिशय मोठे मोठे कठीण निर्णय काही मिनिटांमध्ये घ्यायचे आणि त्यांना विरोध करणारे कोणीच नव्हतं। आणि इथे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते, जे स्वतः सरकारी निवासस्थानात राहायचं की नाही राहायचं याचाही निर्णय करू शकत नव्हते। आणि नेमक्या याच अशाच परिस्थितीचा फायदा विरोधकांनी उठवला। या सगळ्या प्रकारातून शास्त्रीजी स्वतःला सावरतात, तोच त्यांच्या विरुद्ध संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला गेला। त्यांच्या सरकारचे अजून 3 महिनेही पूर्ण झाले नव्हते। आज इस देश के हर क्षेत्र पर संकट है, चाहे वो सामाजिक हो, आर्थिक हो या फिर राजनीतिक हो। इसके लिए सरकार दोषी है। सरकार ने ना ही महंगाई कम की और ना ही भ्रष्टाचार को रोका है। सरकार पूरी तरह से असफल है। मैं चटर्जी के अविश्वास प्रस्ताव का समर्थन करता हूं, क्योंकि आज देश भूखमरी, गरीबी, खाद्यान्न संकट से जूझ रहा है। अध्यक्ष महोदय, शास्त्री जी नेहरू जी की नीतियों से हट रहे। अध्यक्ष महोदय, नेहरू जी के प्रति वफादार रहते हुए भी बदली हुई परिस्थितियों और आवश्यकताओं के अनुसार मुझे अपना रास्ता चुनने का पूरा पूरा हक है। शास्त्री जी कभी आलोचना से दुखी होते हुए मैंने नहीं देखा, और वो आलोचना को हमेशा एक पॉजिटिव तरीके से देखते थे, एक सकारात्मक तरीके से देखते थे, और देखते थे कि उसमें उनमें कोई कमी है तो उसको दूर करने का वो प्रयास करते थे। संसदेत सरकार विरुद्ध आलेला अविश्वास प्रस्ताव तर संमत झाला नाही, पण 1964 आणि 65 मध्ये देशात अन्न टंचाईनं डोकं वर काढलं। हे संकट असतानाच चोहो बाजूंनी विरोधक सरकारवर टीकेचा भडीमार करत होते आणि त्याची चिंता शास्त्रीजींना सतावत होती। अशा परिस्थितीत लाल बहादूर शास्त्रींनी एक घोषणा केली। ही घोषणा होती आठवड्यातून 1 दिवस उपवास करण्याची। शास्त्री ने पहले मेरी माँ से कहा कि मैं देखना चाहता हूँ कि मेरे बच्चे भूखे रह सकते हैं कि नहीं। तो उन्होंने एक शाम को मेरी माँ से कहा खाना ना बने, और हम लोग, हालांकि मैं उसमें 15 वर्ष का था, 14-15 वर्ष का था, और मेरे 2 छोटे भाई थे, हम लोग भी भूखे रहे। और शास्त्री जी को जब ये विश्वास हो गया कि उनके बच्चे भी भूखे रह सकते हैं, उनके परिवार के सदस्य भूखे रह सकते हैं, तभी उन्होंने देशवासियों का आह्वान किया कि हम हफ्ते में एक समय भोजन नहीं करेंगे। शास्त्रीजींनी तर पंतप्रधानांच्या निवासस्थानातल्या लॉनमध्येच शेती करण्याचा निर्णय घेतला आणि एक बैलजोडी बोलावून तिथं नांगरणी सुरूही केली। पण नियतीच्या मनात काही औरच होतं। जब उन्होंने किचन गार्डन बनाने की बात की और लोग अपने घरों में सब्जियां और अनाज उगाने लगे, शास्त्री जी ने खुद अपने प्रधानमंत्री निवास में हल चलाकर उन्होंने भी ये दर्शाया कि आवश्यकता इस बात की है कि हमारे पास जो भी जमीन है उसमें ज्यादा से ज्यादा अनाज को पैदा किया जाए। खचलेल्या अर्थव्यवस्थेच्या ह्या काळातच लाल बहादूर शास्त्रींसमोर अजून एक नवं आव्हान उभं राहत होतं। हम पाकिस्तान से शांति वार्ता में लगे हुए थे,
और पाकिस्तान अपने मुरी इलाके में घुसपैठिए तैयार कर रहा था।